कथित एक असं पिक्चर रंगवलं गेलं की हा प्रश्न विचारल्याने डायनॉलॉग ह्या कंपनीला भरपूर असा फायदा झालेला आहे। जर आपल्याला वाटत असेल की संसदेमध्ये एखादा प्रश्न विचारल्याने डिफेन्स प्रोक्युअरमेंट होऊ शकते, तर मला वाटतं खरंच आपली क्यू केली पाहिजे। प्रश्न असा होता की भारतीय गव्हर्नमेंटने रशियन कंपनी जे सबमरीन बनवते, युनायटेड शिप बिल्डिंग, आणि भारतातली गोवा शिपयार्ड, हे दोघेही मिळून एकत्रित येऊन काही सबमरीन्स किंवा फ्रिगेट्स बनवणार आहेत का? आणि ह्या गोष्टीमुळे भारतीय कंपन्यांना काही फायदा होणार आहे का किंवा त्यांना काही तोटा होणार आहे का? पहिली गोष्ट म्हणजे गोवा शिपयार्ड लिमिटेड ही काय अक्षय आढळराव पाटील किंवा आढळराव पाटील या कुटुंबाची नाही। आपल्याला सगळ्यात पहिलं हे कळलं पाहिजे की गोवा शिपयार्ड ही इंडियन डिफेन्स पब्लिक सेक्टर ऑर्गनायझेशन आहे। त्याला उद्या जर काम मिळालं तर त्याच्यामधनं जी काय प्रगती होणार आहे, त्याच्यामधनं जे काय उत्पन्न येणार आहे, ते फक्त आणि फक्त गोवा शिपयार्ड या पब्लिक सेक्टर ऑर्गनायझेशनला येणार आहे। एका बाजूला तुम्ही म्हणता की राज्यामधनं उद्योग बाहेर जात आहेत, आपल्या देशामध्ये उद्योग वाढले पाहिजेत, नवीन टेक्नॉलॉजी आली पाहिजे, आणि ज्यावेळेस अशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात ज्याचा फक्त बेनिफिट हा इंडियन कंपनीजना होऊ शकतो, तर त्याच्यामधनं एखाद्या प्रायव्हेट कंपनीला त्याचा कसा फायदा होईल हे आपण आपल्याला सांगितलं पाहिजे।